गुड मॉर्निंग. आज नवीन लोकेशन म्हणजेच आधी आम्ही आलेलो इथे, पण या लोकेशनला येऊन जवळपास 1 वर्ष झाला, कडेपठार. सो लेट्स सी हाऊ इट गोज. आज व्ह्यू फारच छान आहे. हे काय करून ठेवलं इथं असं? डिंक आहे का हा? डिंक आहे का हा? हा, या झाडाचा डिंक आहे तो. व्हेरी गुड. तो जो डिंक खातो तो डिंक नाही आहे हा. हा, म्हणजे काय यूज करणार का नाही डिंक? हा? आता स्टॅमिना इम्प्रूव्ह झाला आमचा, त्यामुळे वर चढताना एवढा त्रास नाही होते. वी आर ऑलमोस्ट देअर. लेट्स गो. दोन-तीन दिवसांनी ताप येते मला. हो का? वातावरण थोडं बिघडलेलं आहे ना. हो, खूप जणांची तब्येती खराब आहे. सो आम्ही पहिल्या स्टेपला कंप्लीट केलं. आता वर तर तिथे जायचं आहे, आणि त्याच्या वर नंतर मग बरंच लांब असं पठार टाईप आहे, आणि तिकडनंच वर कनेक्ट होतं मग ह्याचं मंदिर आहे, खंडोबाचं जुनं मंदिर. इकडे मागं एकदा बिबट्या आढळला होता, त्याच्यानंतर मग आम्ही येणं टाळलं होतं, पण यावेळेस बरेच लोक दिसत आहेत, मग बिबट्याची काही भीती नाही आहे. पेन्सिल कानात घातली होती एवढीची तुकडा. अरे असा रडायला सुरुवात केली. शेवटी मग आमचे ते शाळेतले 2-3 सर आले, मॅडम आल्या. मग एका सरांनी चिमटा टाकून तो का बघ ना, मी किती भारी करायला एकदम सिनिक लोकेशन आहे, पण हा? कसं दिसतं बघ ना ते. अरे बघ ना, ते किती भारी वाटन ते. ऊन पडल्यामुळे किती छान वाटते बघा इथे. आणि किती घाम निघतोय ऊन पडल्यामुळे. हा, घाम तर निघणारच. घाम निघणं चांगली गोष्ट आहे तसं बघायला गेलं. गोष्ट ते तर आहे रे. सकाळी उठून येण्याचा फायदा. फायनली सगळ्यात वरती आलो. आता फक्त चालायचं, रेस्ट करायचं आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा. दिस इज वन ऑफ द टॉपमोस्ट पार्ट अराउंड द सिटी. गाड्या किती छोट्या दिसतात. म्हशी बघा, त्या माझ्याकडे बघतायत. आणि जनरली ह्या म्हशी असताना ह्या खूप डेंजर असतात, त्यांच्या जवळ जायला नाही पाहिजे. कधी गाईपेक्षा खतरनाक असतात ह्या. आणि त्यांची जी आपण आता ते बघतायत ना, तर त्या ॲक्च्युली त्या ह्या काय म्हणता येतील त्याला, ते ऑब्झर्व करतायत की हा म्हणजे थ्रेट आहे का काय अजून चांगलं आहे. त्यांना जर कळलं की तुम्ही थ्रेट आहात, दे विल अटॅक इन ग्रुप. ते सध्या बसलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता हे लिंबाचं झाड आपण किती वर्षांनी पाहतोय रे? 2 वर्ष झाले का? 1.5 वर्ष. 1.5 वर्षानंतर पाहतोय आम्ही. नेहमी पुलअप करतो इथे आल्यावर. आज खूप दिवसांनी योग आला. मी जाईल भक्ती अंगात विचारली होती. बहुत हो गया नौटंकी. काही वेगळं टाकून आणलंय त्याच्यामध्ये. ए घे घे. अरे घे ना घे ना. थोडंच बाकी आहे. थोडंसं. लिमिटेड टाइम ऑफर है, जल्दी पी लो. क्यों? बस बस बस. पानी खत्म हो गया है. अरे यार, मेरे को एक घोट दे ना फिर. ते वाटर आहे का? हे तू रेकॉर्ड करायला पाहिजे होतं हे. नॉर्मली आता जसं बोलतोय का डायरेक्ट असं. एक म्हैस चरताना अलीकडे आलेली, पण आता मी थोडं साईडने जाणार. माझ्या हातामध्ये ही काळी स्टिक आहे ना, तिला बघून ते डिफेन्सिव्ह मोडमध्ये जाऊ शकतात, सांगता येत नाही. इट्स बेटर आय स्टे अवे. पिंपळ नेहमी अशा लोकेशनलाच असतात बघा तुम्ही कधी पण.
वेगवेगळ्या विचित्र लोकेशनला. बस स्टँडला नाही का तिथं पाणी वगैरे सगळं आहे ना, तर तिथं लय झालेले मोर वाटतं. इकडून पण एक रस्ता आहे, इकडून पण मित्र तिकडून जायचं नाही म्हणतात. जाऊ दे मग काय, लेट्स गो फ्रॉम दिस साईड. हो रे, सतत झालं मजाक मध्ये करतोय की काय कसं काय? हा असं बसून सरगुंडी खेळतोय मी. हो यार ते एखाद्या लहान मुलाला नाही का चालता येतं, पण उगीच तो मुरुमामुळे जास्त घसरण झाली इथे. हा जो मुरुम आहे ना, हे खडे जे आहेत हा, ना, त्याच्यामुळे माणूस त्याच्यामुळे घसरतो. घसरण असं जास्त माती आहे. राहिली तर नाही घसरत बरं का. मातीमध्ये तुम्ही पाय रोवू शकता, हा ह्याच्यामध्ये तू काय असं बॅलन्सच नाही करू शकत ना. नाही करू शकत. 10-12 मीटर म्हणजे जवळपास 30 फुटाच्या वरती जातं. जाईल तर दोन्ही साईडचं जाईल ना रे. आता खाली उतरताना ऊन वाढल्यामुळे ना थोडी गरमी जाणवते, पण इफ यू मेंटेन द स्पीड यू कॅन हँडल इट. मित्रांनो, सोशल मीडियावर कॉन्टेंट जेव्हा आपण पोस्ट करतो तर एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो एंगेजमेंट. विशेष करून पहिले 3 ते 4 सेकंद, 5 सेकंद त्याच्यामध्येच तो बघणारा ठरवतो की तुमचा व्हिडिओ बघायचा का पुढचा व्हिडिओ बघायचा, कारण त्याकडे ऑप्शन असतात. सो ज्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात त्यांना हे टेक्निक समजलेलं असतं किंवा नकळतपणे ते त्या गोष्टी फॉलो करतात. आता माझ्यासारखे व्हिडिओ जे मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी ट्रेंडिंग व्हिडिओ नाही टाकत, पण याचा अर्थ असा नाही की मी एंगेजिंग व्हिडिओ बनवू शकत नाही. कोणाची आवड काय, म्हणजे मला अशा लोकांना अट्रॅक्ट करायचं आहे ज्यांची विचारसरणी माझ्यासारखी आहे किंवा ज्यांना आवड आहे टेक्नॉलॉजीमध्ये, फिटनेसमध्ये, दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकण्यामध्ये. आता असे लोक कमी असतात. करोडो व्ह्यू याला येणं अशक्य आहे, पण त्याला अजिबात व्ह्यू नाही येणं हे सिग्नल आहे तुमच्या व्हिडिओला लो एंगेजमेंट आहे. सो रिटेन्शन ज्याला आपण म्हणतो. सो व्हिडिओ बनवताना हे लक्षात ठेवायचं, म्हणजे तुम्ही जर दुसऱ्यांना दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवताय तर मग त्याच्यामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग पाहिजे. काहीच जर इंटरेस्टिंग नसेल तर मग तो व्हिडिओ बोरिंग वाटतो. मग तो तुम्ही कितीही व्हिज्युअली इंटरेस्टिंग बनवा, पण त्याच्यात जर काही राम नसेल त्या स्टोरीमध्ये तर पाहत नाहीत लोक मग जास्त. ज्यांनी मदत केलेली आहे मला, मी त्यांना सगळ्यांना लक्षात ठेवलेलं आहे. फक्त मी असं रोज जाऊन फोन नाही करत, माझी ती सवय नाही आहे टचमध्ये राहण्याची, पण लक्षात तर असतंच. खूपच ना. आता घरी जाऊन म्हणजे थकव्याचा घाम नाहीये, थकव्याचं काम नाही, Actually वातावरणाचा घाम. इरिटेशन होते फक्त. हा. थकवा तर आलाच नाही आपल्याला. आपण एवढं हळूहळू गेलो ना आज. हे असे खडक असल्यावर नाही सटकत, पण जर मुरुम असेल मग तर एकदा तरी ग्रुक होतच. कुणीतरी हे बघा नाही, ते असं कापून डिंक काढायचा प्रयत्न केला यात. ते हे थोडंसं सॉफ्ट आहे, कडक नाही झालं. हा डिंक काय कामाला येतो माहीत नाही मला. हां, कोणता मोबाईल घ्या? आयफोन घे, आयफोन 17 घे. तू कसं घेणार आहे, कॅशमध्ये का EMI वर सांग. EMI वरच घे ना, झिरो EMI वर घेशील ना वगैरे. तर मग काय आयफोन घे 17. अरे आपल्याला इकडूनच जावं लागेल, आपली गाडी पुढे आहे ना. गाडीपर्यंत जातो ना आपण. बरं ठीक आहे चल. अरे कुठं आणून फसवलं मला तू. कारण तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक आणि शेअर करा. माझ्या आयुष्यातील एक्सपेरिमेंट्स, वेगवेगळे अनुभव मी शेअर करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, इंस्टाग्रामवर. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.